लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आम्ही ऊस तोडला. काहीच आम्हीच बाकीचे तर आलेलो, पण आमचे क्लासमेट कुठून आले काय माहिती. संग्राम, आदित्य, ज्योत्या, अक्षया, हे लोक कुठून आले काही समजत नाही. प्रसाद गप्पा खाऊया आणि मग भेटूया. उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर सध्या विषय असा आहे की निघालेलो घरून कॉलेजला जायला, पण कॉलेजला काय जायचा प्लॅन झालाय कॅन्सल, कारण लेक्चरला बसायची इच्छा नव्हती. आणि ह्या दोघांमुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय की लेक्चरला बसायचं नाही. आणि हा एक आमचा एक स्टुडंट भेटला आम्हाला, ज्याच्यासोबत आत्ता कुठेतरी चालू आहे फिरायला. लोकेशन अजून ठरलेलं नाही आहे, ते तुम्हाला थंबनेलमध्ये किंवा ब्लॉगच्या टायटलमध्ये समजून जाईल की आम्ही नक्की कुठे चाललो आहे. साताऱ्यात चाललो एवढं फिक्स आहे, पण तिथून पुढे कुठे चाललो आहे हे अजून फिक्स नाही आहे. सोबत आहे ओमकार कारंडे, रोहन मोहिते आणि आपले कार्यकर्ते शिव. चला तर आत्ता आहोत कोल्हापूर नाक्यावरती, 2 गाडी, शिवची एक आणि माझे एक. तर आता निघूया गाडीवरती, कारण ऑलरेडी उशीर झाला. अजून जर का उशीर झाला तर ऊन बघू शकता तुम्ही काय लागते ऊन. तर पटापट निघूया. सो लेट्स गो. कुत्र्यासारखी केस आलेली आहेत गाईज. तर आता थोडासा आपल्याला प्रवासात एक अडथळा आलेला आहे. तिकडे समोर एक वायर आहे, जे दिसते तुम्हाला. तर ती वायर खाली घ्यायची चाललेली आहे, त्यामुळे जरा आपल्याला थांबवण्यात आलेलं आहे. आता बघूया किती वेळ थांबायला लागते. मागं तर भाई किती गर्दी लागली बघा 2 मिनिटात. काय सो रोहन, अशा आपण प्रकारे आपला व्लॉग सुद्धा टेक ओव्हर केला गेलेला आहे, हायजॅक झालेला आहे vlog. रोहन आता आपण कुठे आहे? आता अतीत मध्ये वायर खाली येत चालले हायवेला, म्हणून थांबलोय हायवे वरती. हा, आता आमचा इंटरेस्ट नव्हता कुठे थांबण्याचा. आम्ही जर एकदा निघालो की आकाशी झेप घेत घेतच जातो. नॉनस्टॉप. बट आता इथे काय झालं, टावर दाखवतो. हा टावर आय थिंक सो त्याची वायरचं काम चालल्यामुळे त्यामुळे tower मोठा झाला. शिव तू करू शकतो. चार्जिंग नाही आपल्याला. चार्जिंग आहे भावा, ती स्क्रीन बंद होते. भरपूर आहे भावा, अजून गाडी 2 बॅटरी धर धर धर. खूप आहे. तू एवढा व्लॉग करशील की थकून जाशील, पण हे नाही समजत. मेमरी हे बघ, मेमरी अजून त्यात 6 तासाची आहे. तर कॉलेज मध्ये तुझ्या हुकत होणार नाही, फोन घेऊन त्याचा विषय येत नाही. हे बघ 6 तासाचे मेमरीची बॅकअप आहे, बाकी ह्याची बॅकअप आहे, पुन्हा 6+ इंटरनल त्याचा स्टोरेज आहे. इंटरनल मध्ये पण त्याचा बॅकअप आहे. किती रेकॉर्ड करशील व्लॉग सांगतो आज. गाईज थांबा जरा निघू दे, इथून निघतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो. गाईज निघालोय आता. तार बीडचं काय काम होतं, ते तारेचं काम झालंय. सो लेट्स गो बेबी, लेट्स गो. शिव तर भाई असल्या फास्ट गेलाय, म्हणजे तो रोहन चालवतोय गाडी. तसं काय त्याची हायाबुसाच आहे. रेमटावत गेलाय गाडी बिचारी त्याची. गेअरची गाडी म्हणतात. बिना गिअरची गाडी, पण त्या गाडीला किती सोसायला लागते. चला चला भगवा. पहिला सो गाईस, वेलकम. तुमचा सर्वांचा आवडता शिव आणि हा आपला मित्र रोहन, ऑफिशियल ड्रायव्हर ऑफ एक्सेस. तर आम्ही आता सातारमध्ये एंटर केलंय. अजून आम्हाला एक्झॅक्टली रोड माहिती नाहीये. जर आम्ही कुठे हरवलो तर प्लीज आम्हाला तुम्ही सांगा. मला कसं माहिती पडणार आहे, पण बरोबर आहे. सो जाऊ दे. रोहन शेटने आम्हाला इथपर्यंत आणलंय विदाउट एनी डायरेक्शन, मॅप और लोकेशन बघता. सो इथून पुढे त्यांना गरज आहे, म्हणून मी फोन काढून त्याला गाईड करतो. पुढं सरळ, पुढून लेफ्ट या.
ते बघा दोघं जण पुढे गेलेत. त्या दोघांना आम्ही मागून गाईड करतोय. काय दिवस आलेत आमच्यावर आणि त्यांच्यावर. सरळ आहे काही ना नाही पुढून सरळ चल मग राईट आहे. हे बघा हवलदार मामू बाय. काय फायदा नसतो या लोकांचा. गाईज आणि अशा प्रकारे पोचलो आहोत किल्ले अजिंक्य तारा. तर असा आहे एंट्रन्स. चप्पल नाही घालायचं का? चप्पल कसं घालायचं? बघू शकता तुम्ही. वाईड अँगलच आहे भावा. हा सध्या आम्ही निघालोय वर किल्ल्यावर. हे हळू झाला आत. तुमच्यासोबत एक दाम्याचा माणूस पण आहे. मी पण आहे. जमलं मी ह्याच्यात पण तरी पण अरे मी जे आपण चेंज घालून आलोय त्यात त्याने ट्रॅक घातल्या. कोण? त्यो मापात आला होता ते. तयारी पूर्ण तयारी तेच की. कम समजे क्या हमका भी. कम समझेगा शिव को भी. हम तो तैयार है. मुझे लगता है. क्रिकेटर बोलते उसका स्टैमिना सॉरी स्ट्रेंथ कितना होगा. नाही टायमिंगच. स्टॅमिनाच असते का ते. रोहन शेठ तुम्हाला काय बोलायचं आहे. काय नाही बोलायचं, जरा वर जाऊया आता बस. नाही तर इथंच बास म्हणला गाडी. जातो वर आणि तुम्हाला वरला जरा वरला नाही वरचा व्ह्यू दावतो तुम्हाला. भाई काय विषय आहे हा. सातारा सिटी आहे. अखंड सातारा सिटी. ती काय उदयनराजे मग कुठं राहते ती. महाराज कुठं राहते. कोण कोण महाराज कोण महाराज. मी ऊस आणि कुसकाला आम्ही ऊस तोडला. हे आलतंय का? हां गाईज. तर अशा प्रकारे किल्ल्यावरती जे आधीचे काही बांधकाम होते त्याचेही अवशेष आहेत. कारण किल्ला बाकी तसं काय हे जास्त उरलेलं नाही आहे. बट हे असं काय काय आहे स्ट्रक्चर जे की विटांचं आहे आणि सिमेंटचं. भाई त्या टाईममध्ये सिमेंट आणि विटा होत्या की नाही मला कन्फ्युजन आहे. काय त्याचं सामान वगैरे ठेवायला बनवलं असेल तर असं काही आहे. कदाचित हे डबल फ्लोअर होतं खाली आणि वरती सुद्धा ती खिडकीसारखं काहीतरी दिसतंय. आय होप की ते डबल ह्याचं असेल. डबल स्ट्रक्चर असं वरती खालती मिळून. आणि हे आपल्या कॉलेजमधली वांड पोरं. गाईस आम्ही आता अजिंक्य ताराच्या वरती आलोय आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा खूपच वर आहे. आम्ही आता हा आमचा शिवदादा खरं म्हणजे अजिंक्य मोबाईलवर व्लॉगिंग करतोय. व्लॉगिंग पण नाही स्नॅप टाकतोय फक्त. हे बघा तुम्ही नाव फक्त अजिंक्य तारा. ऑफिशियल स्पाय इन केस ऑफिशियल स्पाय अ स्पाय फ्रॉम कराड. आणि डूस आणखा फुसकाला हे काय विषय. भाई तुम्ही बघू शकता आम्हाला सगळेच जमलेत. काही विषय नाही. वर आलोय आम्ही. म्हणजे कुठं आहेत चार भिंती. कुठं आहेत चार भिंती. कुठं आहे कुठं मला दिसतं ना. हा ते वय ते तुम्ही बघा. तुम्ही बघू शकता खूप वर आलोय आम्ही आता. ती हाईट माझी फाटायला लागले तर तो हातात. हे टेक ओव्हर करतील आता शिव. हे बघा हाईट तुम्ही बघू शकता.
इथून जर गेला डायरेक्ट गेला, मध्ये कुठं थांबणार नाही, काय नाही. झाडं बिडत ती पिक्चर मध्ये होतं, झाड आहे मी हात लावला मला वरती खेचलं गेलं, काही नाही. डायरेक्ट यमराज. यमराजच बोलणार तुम्ही लोकांनी काही पुण्य केले नाही स्वर्गाची अपेक्षा ठेवू नका. डायरेक्ट तुम्हाला यम आहे हमच भेटणार आहे. हे बघा रेड्यावरती बसून जायचं गाडीच. रेडा पण तुम्हाला शिंगावालाच भेटणार आहे. आणि हे असं नाव आहे अजिंक्य तारा. एकदम गाईज हे असं तळ आहे. याला सांगतो आता उडी मारायला. कशाला गाईज काका एकदम चिल मध्ये बसलेले आहेत. काम आम्ही पण एकदम चिल मध्ये चाललोय आता. चिल. गाईज तर आता झालेला आहे किल्ला फिरून. जास्त काय फिरलो नाही, पोरं लगेच दमली, त्यामुळे जास्त काय फिरलो नाही. तर आता दुसऱ्या लोकेशनवरती जायचं असं ठरतंय. बघूया, अजून फिक्स नाही आहे की जायचं की नाही जायचं ते. सो जे काय असेल ते मला ते मी ब्लॉगमध्ये अपडेट करेनच. सध्या आलो आहे जिथे आपण आपल्या गाडी लावलेल्या, म्हणजेच की जिथून आपण ह्या किल्ल्याला स्टार्ट केलेले. सो लेट्स गो. पुढे काय होईल आय विल अपडेट टू यू. स्टे कनेक्टेड गाईज. आपल्याला एक कंटेंट क्रिएटर भेटलेले आहेत. आपलीच माणसं भाई. खूप मोठा माणूस भेटलेला आहे भाई ज्याला दररोज इन्स्टावरती बघतोय तो आज रिअल लाईफ मध्ये भेटलेला आहे. सो येस थँक्यू सो मच. लक खूप चांगलं आहे आपलं. भाई पण आहे. 2 दिवसापासून तुमच्या सजेशनला आलेलं आहे. तर पाहिल्याच तुम्हाला ग्रेट भेट. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की आपण कोणाला भेटलोय सध्या. सो शब्द सुचत नाहीत भाई, काय बोलू नी काय नाही. वेट जरा भेटतो आणि मग तुम्हाला तर गाईज आता ना मला असं सुचायचं बंद झालेलं जेव्हा त्या एवढ्या मोठ्या कंटेंट क्रिएटरला भेटलो आपण. तर मी त्याची आय डी मेन्शन करेल. ज्यांना नाही माहिती ना भाई, लेजिट भाई लेजिट. त्याच्यासारखा बाप कंटेंट क्रिएटर नाही. फूड ब्लॉगिंग असू दे, ट्रॅव्हल ब्लॉगिंग असू दे, ऑल ओव्हर त्याचं काहीही कंटेंट बघा ते बेस्टच असते. सो आता निघूया घरी. आपलं फिरून वगैरे सगळं एक्सप्लोअर करून झालेलं आहे. सो आता निघूया. चलो गाईस, आता एवढं सगळं फिरून वगैरे शेवटी पोटा पाण्याचा विचार करावा लागतो. सो हा बघा एक नंबर वडापाव. ओमकार, तुमचं काय म्हणणं आहे? विजिट सोन ॲज पॉसिबल. रोहन शेठ, बघूया की आता टेस्ट करूया. तर असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही याला व्हिजिट करावी. सो स्पेशल टी अँड स्नॅक हे बघा, स्पेशल टी अँड स्नॅक्स सातारमध्ये आहे. सो आता आम्ही टेस्ट करतो या वडापावची आणि तुम्हाला कळवतो. तर गाईज जसे की तुम्हाला माहिती आहे आपण साताऱ्यात फिरतोय. तर आपण नाश्त्याला एका दुकानात आलेलो, त्याचं नाव आहे स्पेशल 11. आणि त्याची क्वांटिटी आणि टेस्ट एवढी भारी आहे ना. आणि तुम्ही हायजीनसुद्धा चेक करू शकता की जिथे जिथे सगळीकडे असं तुम्हाला बघायला भेटतं की खूप काळं तेल असतं, तसं नाही आहे. खूप प्युअर तेलात हे सगळं फूड बनवलं जातं. आणि हा आहे आपला दादा, ज्याचं हे शॉप आहे. दादा तुमचं नाव काय? शुभम पडतरे. शुभम पटके. तुमचं दादा दुकान कधीपासून आहे? 6 वर्ष झाले. तर दादाचं दुकान 6 वर्षापासून चालू आहे ह्या स्पॉटवरती. ॲड्रेस सांगा ना दादा. समर्थ मंदिर चौक, बोकील मेट्रोपॉलिसच्या समोर. तर जो कोण साताऱ्यात येत असेल फिरायला, ज्याला नाश्ता करायचा असेल A1 क्वालिटीचा आणि फुल हायजेनिक, तुम्ही बघू शकता खूप हायजीन मेंटेन केलेले आहे. तर नक्की व्हिजिट करा स्पेशल 11 शॉपला. आणि इथला आम्ही वडापावसुद्धा ट्राय केला, भजीसुद्धा आणि पॅटीसुद्धा, सगळंच एक नंबर होतं. सो नक्की व्हिजिट करा दादाच्या शॉपला. तर गाईज शॉपचं जे लोकेशन आहे ते असं काहीतरी आहे. स्पेशल 11 हे जे शॉपचं नाव आहे आणि हे असं लोकेशनवरती आहे.
तर जो कोण साताऱ्यात व्हिजिट करणार तर त्यांनी नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि खूप चांगली क्वालिटी आहे. शिव क्वालिटी कशी वाटली? एक नंबर. रोहन कशी क्वालिटी? एक नंबर आहे. म्हणजे डायरेक्ट शेवट, विषय शेवट भावांनो. 4 वडापाव खाल्लेत अमृतनी. मी तर 4 वडापाव खाल्लेत भावांनो. हा बघा दिसतो कसा. ह्याच्यासारख्या माणसाने 3 वडापाव खाल्लेत. तुम्ही क्वालिटी इमॅजिन करू शकता की काय क्वालिटी आणि टेस्ट आहे. सो नक्की व्हिजिट करा स्पेशल 11. गाईज सध्याचा स्पॉट सज्जनगड आणि आपण सज्जनगडवरती पोचलेलो आहोत. तर हा असा गड आहे आणि आता स्टार्ट करूया गड चढायला. काय प्यायला लागलं रे? प्रेडिक्टर गाईज दारू प्यायला लागलाय. एनर्जी असते भाई. बियर पिऊया थोडीशी. अरे कुठं गे गायस. सो तुम्ही बघू शकता आम्ही आता आलो सज्जनगडावर, स्पॉट नंबर 2. चालू आहे. आणि ते खूप पायऱ्या अशा आम्हाला चढाव्या लागत आहेत. हे ठीक आहे बट सेकंड साईडला हे काय चाललंय? हे ठीक नाही. हे मला ह्याला वडावं लागतंय. मला वडावं लागतंय. आधीच ह्याच्यात खूप माझं वजन लयतलं 65 आहे हो. मला डबल केल्यावरती ह्याचं येईल. डबल नाही ट्रिपल नाही 130 पर्यंत जायला शकतं मोस्टली. बट ते सगळं जाऊ द्या. पण हे काय संबंध? हे ट्रॉली किचन ट्रॉली काय? आणि किचन ट्रॉली भाई काय किचन ट्रॉली बोलतोय? हे बघा हे दोघं. हा बघा आल्यापासून फोन मध्येच आहे. काय कोणास बेकार हो पोरीचं नाद लय बेकार हो. लय म्हणजे लय बेकार. आणि हा बघा आमचा रोहन एकटाच आहे. एकटा अकेले रहो खुश रहो. हाडाचा सापळा. स्केलेटन. बॅग कशाला आणल्या? MBA वाला तर दिसला पाहिजे ना अभ्यास आहे तो. नाव आता आम्ही आलोय वर. गेल्यावरती पण आम्ही खूप काही हे करू. हे काय मंदिर? प्रत्येक ठिकाणी आहे तसं. खूप असं भारी पुढं मंदिर पण आहे. आहे. पुढे पण एक आहे. बट ह्या शिड्या बघून बघून मला आता हे मा शक्ती दे ना मा. काढ एवढं बरं. मी असंच आहे. मी असंच आहे म्हणून सगळ्यांना आवडतो. जो सर्वांना आवडे तोच आवडे. जो सर्वांना आवडे. अमृत कंटिन्यू. लागतात लवडे. तर आता आपण सज्जनगडावर निघालोय खरं म्हणजे. आणि हे दोघे पुढे चालत आहेत, मी मध्ये. आणि आपले काका म्हणजे अमृत दादा फुल काकावाले वाईफ द्यायला निघाले. काकाला बघू सगळ्यांनी मोटिवेशन घ्या. टापर बांधूनच. विषय कसा? टापर बांधूनच. तो घरातनं गमचा घेऊनच आला होता. मग तुम्हाला आता वर गेल्यानंतर सगळं दाखवतो. अमृतच सांगेल आता. अमृत नाही सांगणार, मलाच सांगायला लागेल. बघूया मग काय होतंय. चला भेटू वर. गाईस बघा तुम्ही अमृत डेडिकेशन बघितलं तुम्ही. एवढा उंचावरती आलाय. अजून म्हणते की अजून एक गड करूया. म्हणजे किती असंच पाहिजे माणसांनी. किती थकलं तरी एनर्जी असावी माणसाकडे. त्याचं असं म्हणणं आहे की अजून एक गड करायला मी तयार आहे. सुट्टे पैसे कोणाकडे नसतील इथे. सगळे जीपेवाले आहेत. स्कॅनर ठेवू शकतोस तू. आमचं काय अजून नाही. त्याच आता भागले का तर त्याला एवढा घाम फुटलाय का नाही तुम्ही बघू शकता. त्याला घाम जसा पिळला ना बादली अर्धी तरी होईल गॅरंटी. तू ह्यो बघा ह्यो तर अजून 2 जॅकेट घालून अजून 2 जॅकेट घालून चढतोय. आणि एनर्जी आम्ही दोघं निवांत 2 गड अजून मी करू शकतो. असं उभं आडवं. आता झालं व्हिडिओ गेला. भाई अजून बोलतो वरती चढायचं. आता मी काय वरती चढत नाही. गाईस फक्त 50 पायऱ्या आहेत. गाईज आपण 5 पायऱ्या सुद्धा नाही चढणार. आता हे एंड आहे. नाही मी याला घेऊन जाणार. ही याची अंधश्रद्धा आहे. हा माझा विश्वास आहे. नाही हा तुझा अंधविश्वास आहे भाई. आता मी कुठे काय येत नसतो. हे जेवढं आलो तेवढं बस आहे. चल
भात होईल माझा पण. ये जीव लगा ये टंग 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 निकले का माझं भेटू गाईज प्रसाद भेटलेला आहे सगळ्यांना. तर प्रसाद गप्प खाऊया आणि मग भेटूया. आता जेवण झालेलं आहे. प्रसाद होता. प्रसाद चांगला लागला, काही विषय नाही. बसलोय आता. बसलो जरा रेस्ट घेतो, नाहीतर पाय तर आधीच दुखत आहेत. ते दोघे कुठं केलीत बाबा. गाईस, तर अशा तऱ्हेने आम्ही सज्जनगडावर प्रसादचा लाभ घेतला आहे. खूप छान जेवण होतं, मस्तपैकी खूप खाल्ले. आणि ह्या लोकांनी तर विचारूच नका. ताट Guys, ताट नाही परत पोट भरून भात पूर्ण घेतलाय. फुल झालंय आता. ताट नाही परत भरून भात घेतलाय. जीवावर ते येऊन खाल्लं अक्षरशः, पण चांगलं होतं. पोट एकदम फुल पॅक झालंय. आता अर्धा एक तास आम्ही इथं बसणार आहे. हे जरी नाही बसले तरी पण मी बसणार आहे अशा प्रकारे. आणि आराम आता स्थानापन्न झालेलो आहे मी. आणि आता 1 ते अर्धा ते 1 तास आम्ही इथं आराम करणार आणि मगच निघणार. ज्याला जायचं आहे त्यांनी जाऊ शकतो. दे आर फ्री टू गो. शिव जाणार आहेस? शिव जाणार आहेस? मी आता मस्तपैकी सगळे देवदर्शन करणार इथले, रोहनला आणि ओमकारला घेऊन त्यानंतर ठरवू. ऐक की तसं तिथं ते झाडाच्या भोवती बसाय ना, म्हणजे आडवं पडता येईल. चालतंय ना भाई, तू बस. गाईच बघू शकता आम्ही एक धरण बघायला आलोय. एवढ्या हळू बोलतेस. खतरनाक आहे. दादा हां ठीक आहे, तुम्ही आता कंटिन्यू करा. सो आम्ही आता इथे, जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही गडावर आलो होतो. काय रस्ता तर गडाच्या पाठीमागे जाऊया की. सुंदर असं धरण दिसलंय. आम्ही स्पॉट केलंय. आमच्या ओमकार दादा यांनी धरण स्पॉट केलंय. किती हो अगदी तिकडं त्या कॉर्नर ओमकार दादा, धरण स्पॉट केल्याबद्दल तुमचं काय मत आहे? किती सुंदर व्ह्यू. विषय आहे का बघ ना, पवायला बघा इथे पब्लिक पण खूप आहे. आणि आम्ही दोघं, हे दोघं आणि मी यांच्यासोबत येऊ आलेत सगळे. आता ह्यांचं असं म्हणणं आहे की यांना खाली जायचंय. तर रस्त्याचा काय सीन आहे, तर रोहन शेड म्हणतात की हा जो रस्ता आहे ना इथून खडखडनं उतरून तरी आम्ही खाली पोहोचू शकतो. इथनं खाली जाणं म्हणजे डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे. चला आंबऱ्याला खाली मासुलीला कसं आहे तसं. हां पण ती बारकं होतं काय तिलाही बार काय तिलाही बार काय भावा खाली बी आहे तुला. तिकडे मंदिर आहे, तिकडे मंदिर सुद्धा आहे गाईस. सो आता आम्ही ह्यांचं काय चाललंय बघूया. ह्यांना खाली जायचंय. खाली गेलं, जर आम्ही खाली गेलो तर आम्ही नक्कीच ती जागा तुझं तुम्हाला स्पॉट करून दाखवू. तोपर्यंत एन्जॉय. आणि आम्ही तर करतोच नेहमी, तुमच्याकडे थोडी समजले आम्हाला नॉनसेन्स अँड ऑल्स. काहीही बोलू नको रे, हा ब्लॉग मध्ये शूट होणार आहे. बघू शकता, तुम्हाला धरण दाखवतो, झूम करून दाखवतो. झूम होतं, झूम कशाला जाऊया की. बघा एवढं झूम होते. पब्लिक बघू शकता, झूम काढलंस का. असं पब्लिक आहे. आमचा ओमकार आहे आणि मी आहे. ये मैं हूँ, ये मेरे दोस्त है और हम कुछ नहीं कर रहे. और सिर्फ हम हिंडायला आलोय, हिंडायला तिघं. तर आता आपण प्लॅन करतोय तिकडे जायला. बघूया आता अमृता आता काय म्हणतात बघूया, नाहीतर मग घरी जायचं. घ्यायला पाहिजे. सर गाईस, आत्ताच आम्हाला एक दादा भेटला होता. त्यांनी पण आम्हाला खूप असं म्हणजे मनापासून शुभेच्छा दिल्यात की तुम्ही हे ब्लॉगिंग कंटिन्यू करत राहा. ह्याच्यामध्ये स्कोप तर नाही, बट तुमची आवड आहे म्हणून ते करावी. शून्यातून वर आलेली कंपनी, हे फक्त बोलायचं नाही, हे करून दाखवायचं. ते काय असतं निर्माण करायचं. हां, आपलं अस्तित्व निर्माण करायचं. तर तो नंतरचा पार्ट आहे, ते सोडून द्या. बट सध्याचा पार्ट काय आहे की एन्जॉय. आता आपण एन्जॉय करायचं. जे आपण एन्जॉय करणार ते आपण सगळ्यांना दाखवणार. आपल्याला बघून अजून 2 जण एन्जॉय करणार. इट्स लाईफ. ते जाऊ द्या. आता सध्या आमच्यावरती फोकस करा, फक्त माझ्यावरती फोकस करा. त्याच्यावरती करा, माझ्यावरती करा. सिंगल आहे मी. जर असं कोणाचं काय असेल म्हणणं तर माझं इंस्टा आय डी मी यूट्यूब चॅनलच्या खाली टाकतो. काही निवांत झोपलेला असला झोपलाय का नाही, तसला स्पॉट आहे इथं. मागच आहे, झोप निघलेली आहे मस्त पैकी एक. अरे बघ की कसलं भारी. तर आता गाईज आम्ही आता खाली निघालोय आणि सगळे तावातून निघाले खाली. जर वर चढायचं परत असलं की सगळ्यांची बँड वाजणार. पण
आता आम्ही निघालो खाली. दहा कसं हा दहा 10 का नको आता राहू दे घरात आहे. जाऊ दे ना सोडून. बरं आता आम्ही निघालो खाली. बघूया काय काय होते काय नाही. एक मस्तपैकी डॅमच होता ना रोण्या. बघूया आता जर तिकडे जायचा प्लॅन झाला तर जाऊ. तुम्हाला दाखवतो काय असते काय नाही. चला भेटू मग. आपण तिकडे गाडीत पेट्रोल नाही आता direct कराड. आता डायरेक्ट कराड. ओके चालतंय मग कराडला जाऊया सरळ. अमृत दादा बोललेत म्हणल्या भाईने बोला करणे का तो करणे का. चला ठेवू का भेटू परत. आता निघालोय आपण दर्शन दिशेनं. देवळाचं दर्शन झालं. ते सज्जनगडचं सुद्धा दर्शन झालं आणि अजिंक्य तारा सुद्धा झालं. सो ओव्हरऑल सगळं कव्हर केलेलं आहे आम्ही. तरी घरून निघताना असं ठरवलेलं की फक्त अजिंक्य तारा करायचं आहे, पण त्यासुद्धा त्यापेक्षा म्हणजे जास्तच गोष्टी आपण कव्हर केल्यात. सो आता खूप थकलो. एकतर ओमक्यालाच गाडी दिली चालवायला. म्हणजे असं नाही की ओमक्याच गाडी चालवते, मी पण चालवतोय, पण मी चालवत असताना जास्त रेकॉर्ड केलेलं नाही आहे. तर काही नाही, एवढं सांगत होतं की आता झालेलं आहे सगळं फिरून आणि आता कराडला जायचं. कराडमध्ये त्या दोघांना सोडायचं आणि मग आपण जाणार आता घरी. का तुले का अजून ब्लॉगर म्हणतात मले. अरे हालतय ती रे. ए बंद आहे. चला की हर पल मेरी यादा बनती. एवढा तुला पालाची हे बघ ठीक आहे. तर गाईज आता आपण पोचलो आहोत कराडमध्ये. तर हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल ना तर काय करायचं आहे, मला माझ्या खाली आयडी मेन्शन केली असेल इंस्टाची, मला फॉलो करा. त्याची आयडी मेन्शन कर पाहिजे आता भावा. भाई फॉलो करा. ह्या ब्लॉगला जर का आवडला असेल, तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि दाबून सबस्क्राईब पण करा आणि सगळ्यांकडे शेअर पण करा. कारण खूप कष्ट घेतले हा ब्लॉग बनवायला आणि माझ्या कंपनीत तर लय आणि गाडीनी तर भाई ह्या गाडी तर लय कष्ट घेतलेत. सो लाईक करा गाईज आणि कमेंट करा. हात बघा जरा, हात बघा, हाताची काय अवस्था झाली आणि कंपनी तुम्हाला तर सांगू शकत नाही. मला नाही काय वाटत. काय करायचं घरी जाऊया? तर हा ब्लॉग इथेच एंड होतो गाईज. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.